बारदेशचा तारा. लेखिका विशाखा कुलकर्णी. अभिवाचिका विशाखा कुलकर्णी. बारदेशचा तारा. विलेपार्ले लायब्ररीतील तो फ्लुरोसंट दिवा मधूनच लुकलुकत होता. जणू राहुलच्या फिजिक्सच्या पुस्तकावर तोही थकून प्रकाश टाकत होता. बाहेर मुंबई शहराचा आरडाओरडा सुरूच होता. लोकल ट्रेनचा खडखडाट आणि बांधकामांचा आवाज वातावरणात भरून राहिला होता. तेवढ्यात राहुल वैतागून म्हणला, मी अजून थोडा वेळ हे डेरिव्हेटिव्ह सोडवले ना तर मला वाटतंय माझं डोकं आता फुटेल. पण जोझफचं राहुलच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्याची कुठेतरी तंद्री लागली होती. काय रे, काय म्हणतोय मी? राहुल म्हणला. काय झालं? जोझफने त्याच्या तंद्रीतून बाहेर येत विचारलं. मी म्हणलं, कसला एवढा विचार करतोयस? राहुलने विचारलं. अरे, मगाशी मम्मीचा कॉल आला होता. विचारत होती की तुला सुट्टी कधी आहे, क्रिसमससाठी कधी येतोय वगैरे. तेव्हा बोलता बोलता म्हणली, मागच्या महिन्यात डेव्हिड अंकलचं आणि डॅडचं मोठं भांडण झालं. त्यामुळे यावर्षी क्रिसमसला ते आणि त्यांची फॅमिली येणार नाहीत. हे ऐकून माझा घरी जाण्याचा इंटरेस्टच गेला. दरवर्षी आम्ही इतकी धमाल करायचो सगळे. 3-4 दिवस नुसता दंगा असायचा. पण यावर्षी काहीच नाही. ही मोठी माणसं पण ना, श्या. असं म्हणून जोझफ गप्प बसला. राहुललाही काय बोलावं ते सुचेना. काही काळ दोघंही काहीही बोलले नाहीत. लायब्ररीमध्ये फक्त पुस्तकांची पानं उलटण्याचा आणि कोणाच्या तरी चालण्याचा पुसटसा आवाज येत होता. पण त्या दोघांमधली शांतता मात्र जास्त गडद आणि नकोशी वाटत होती. यंदा 12वीला असलेले हे 2 जिवलग मित्र शेजारी बसले होते. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले, वैतागलेले आणि पाठ्यपुस्तके व वेळापत्रकांच्या पलीकडे एका जगासाठी आसुसलेले. सण तर त्यांच्या आयुष्यात जणू नसल्यासारखेच झाले होते. एखाद्या दुकानाच्या खिडकीत क्षणभर चमकणारा कागदी तारा, रस्त्यावरील गर्दीत हरवून जाण्यापूर्वी बेकरीतून येणारा प्लम केकचा तो मंद सुगंध, किंवा चर्चच्या भिंती आडून येणारा ख्रिसमस गाण्यांच्या सरावांचा आवाज. हे सर्व राहुलच्या आजूबाजूला होतं, पण ते त्याच्या खिसगंटीत पण नव्हतं. जोझफला मात्र त्या सर्व गोष्टी जाणवत होत्या. कॉलेजमध्ये राहुलच्या शेजारी बसलेला जोझफ डिसेंबरच्या अशा एका लयीत चालत होता की जणू फक्त त्यालाच ते ऐकू येत होतं. सजवलेल्या खिडक्यांपाशी तो थबकायचा. लांब कुठेतरी चर्चच्या घंटा वाजल्या की त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमलायचं. अभ्यासाचा कितीही ताण असला तरी जोझफच्या वागण्यात एक शांतता होती. त्याचं मन 500 किलोमीटर लांब नारळ पोफळीचे झाडं असणाऱ्या आपल्या घराच्या ओट्यावर होतं. आयडिया! तो स्वतःशीच पुटपुटला आणि एकदम राहुलला म्हणला, राहुल, यावर्षी तू चल ना क्रिसमसला आमच्याकडे. माझ्या गावीनं खूप धमाल असते. तुलाही जरा ब्रेक मिळेल. काय म्हणतोस? राहुलने कुतूहलाने विचारलं. तुझं गाव कुठे आहे? गोवा, जोझफने उत्तर दिलं. बारदेश गाव. राहुलने आश्चर्याने विचारलं. गोव्यात गावही असतं? जोझफ हसून म्हणला, तू एकदा येऊन बघ. तिथे ख्रिसमसला इथल्यासारखा गोंगाट नसतो. तिथे ख्रिसमस खऱ्या अर्थाने साजरा केला जातो. ही कल्पना राहुलच्या मनात घर करून गेली. त्याने शेवटी आपल्या घरी हा विषय काढलाच. ख्रिसमससाठी गोवा? आईने विचारलं. मी सकाळी अभ्यास करेन ग आई, राहुल पटकन म्हणला. जोझफचं कुटुंब खूप चांगलं आणि पारंपरिक आहे. त्याच्या वडिलांनी वर्तमानपत्रातून मान वर केली आणि म्हणले, कधी कधी एखादा बदल आपल्याला काहीतरी वेगळाच अनुभव देऊन जातो. राहुल, जा बिंदास्त. आणि अशा प्रकारे डिसेंबरने राहुलसाठी एक असं दार उघडलं ज्याची त्याला मनापासून गरज होती. ते दार थेट बारदेशकडे जात होतं. बारदेशला पोचल्यावर त्या गावाचा वेगळेपणा त्याला जाणवायला लागला. त्या हवेत एक वेगळीच जादू होती.
त्या हवेत समुद्राची झुळूक, ओल्या मातीचा वास आणि जवळच कुठेतरी बेक होत असलेले गोड पदार्थ त्यांचा सुगंध दरवळत होते. गावातील चिंचोळ्या गल्ल्या वळणावळणाने जात होत्या, ज्यांच्या दोन्ही बाजूंना लाल कौलारू छपरांची जुनी घरे होती. मावळत्या सूर्याचा कोमल प्रकाश त्या छपरांवर छान दिसत होता. राहुलचा वेग मंदावलेला पाहून जोझफ आपली सूटकेस ओढत पुढे गेला आणि म्हणला, चल, आपलं घर आपली वाट बघतंय. ते दोघे घरापाशी पोचले. खिडकीपाशी एक कागदी तारा मंद वाऱ्यावर झुलत होता. जोझफच्या आजीने छान हसून त्या दोघांचं स्वागत केलं, जणू त्या राहुलचीच वाट पाहत होत्या. ओ, वेलकम वेलकम राहुल. जोझफच्या आईने राहुलचं स्वागत केलं. खूप थकला असशील ना? नाही, उलट मला खूप फ्रेश वाटतंय. प्रवासाचा शीण कुठल्या कुठे गायब झालाय. राहुलने प्रांजळपणे कबूल केलं. इथे किती शांतता आहे. सगळेच मनापासून हसले. रात्रीची जेवणं झाली. मात्र रात्रीच्या जेवणाच्या वेळी राहुलला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. हसणं खिदळणं सुरू होतं, पण त्यात मध्येच खंड पडत होता. कोपऱ्यात काही न वापरलेल्या खुर्च्या तशाच भिंतीला टेकून ठेवल्या होत्या. नंतर अंथरूण घालताना जोझफने विचारलं, आई, खरंच कुणीच येणार नाहीये का? केविन, सारा ते पण नाही येणार आहेत? आणि बेबिन्का मिठाईची यादी पण अजून तयार नाहीये? मरियाने पीटरकडे बघत सुस्कारा सोडला. जोझफ, या वर्षी काकांचे कुटुंब ख्रिसमससाठी येणार नाहीये हे मी तुला सांगितलं होतं की नाही? हो, पण का? आई, तू मला कारण नाही सांगितलंस. नक्की काय झालंय? अरे, डेव्हिड काकांचं आणि तुझ्या बाबांचं मोठं भांडण झालंय. घरामागच्या त्या जुन्या कोठाराच्या दुरुस्तीवरून. डेव्हिड म्हणतो तुझे बाबा अजूनही 18व्या शतकात अडकलेत आणि तुझे बाबा म्हणतात की त्याला जर परंपरेचा इतका तिरस्कार असेल तर त्याने परवरीमधील आपल्या आधुनिक फ्लॅटमध्येच राहावं. महिना झाला दोघांचं बोलणं नाहीये. डेव्हिड ख्रिसमसला येणार नाहीये आणि त्यामुळे सारा आणि केविन पण येणार नाहीयेत. त्यानंतर तिथे जी शांतता पसरली ती मुंबईच्या उकाड्यापेक्षाही जास्त नकोशी वाटत होती. राहुलला काय बोलावं ते कळेना. त्याला त्याच्या घरच्या दिवाळीच्या जेवणाची आठवण आली. गोंगाट, गोंधळ आणि गर्दी, पण इथली ही रिक्तता मनाला जास्त लागणारी होती. मला वाटलं होतं ख्रिसमसमुळे सगळं नीट होईल. जोझफ हळूच पुटपुटला. पण तसं झालंच नाही. त्या रात्री राहुल जागाच राहिला. जोझफ मनातून खचला होता. त्याने राहुलला एका उत्सवाचं वचन दिलं होतं, पण इथे तर शीतयुद्ध सुरू होतं. तो त्याच शांततेत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मन हलकं करण्यासाठी ते स्कूटरवरून म्हापसा मार्केटला गेले. वाळलेल्या केळींच्या पानात गुंडाळलेले माडाच्या गुळाचे गडद पिरॅमिडसारखे ढिगारे, त्याचा तो मातीचा सुगंध आणि लाकडी वाशांना लटकवलेल्या भगव्या रंगाच्या गोवन सॉसेजेसचा आंबट तिखट वास तिथे दरवळत होता. राहुल जिथे पाहिल तिथे हाताने बनवलेले कागदी तारे दिसत होते. त्या ताऱ्यांचे गडद लाल, सोनेरी आणि निळे रंग दुपारच्या वाऱ्यात असे झुलत होते जणू काही नक्षत्रांनी जमिनीवरच फेर धरला असावा. हे बघ, जोझफ उत्साहाने म्हणला. त्याने मातीच्या मूर्तीच्या स्टॉलकडे बोट दाखवलं. हे गोठ्यासाठी म्हणजे क्रिब आहे ना? प्रभू येशूच्या जन्माचा देखावा. आम्ही स्वतः गवत आणि दगड वापरून हे घरी बनवायचो. भरपूर मस्ती आणि खूप मज्जा. तेवढ्यात लांब कुठेतरी चर्चच्या घंटाचा मंद नाद ऐकू आला, जो त्या बाजारपेठेच्या गोंधळाला एक प्राचीन परंपरेशी जोडून ठेवत होता. पण राहुलचे मन जिंकले ते तिथल्या सुगंधाने. दालचिनी आणि लवंगाचा उग्र पण उबदार वास आणि त्यात मिसळलेला लाकडी भट्टीचा येणारा धूर. गल्लीच्या कोपऱ्या कोपऱ्यात एक स्थानिक बेकरी ताजे पाव बाहेर काढत होती. त्या कडक पावाचा आवाज थंड हवेत स्पष्ट ऐकू येत होता. अरे तिकडे बघ, ते ना कुलकुले.
आम्ही सहसा 3-3 दिवस काट्याचा चमचा वापरून ते बनवत असतो. मुंबईत आपण फक्त दुकानातून केक आणतो आणि सण साजरा करतो. जोझफ काजूची पिशवी उचलत म्हणला. पण राहुल, इथे आम्ही ख्रिसमस घडवतो. कुलकुलसाठी कणिक तोपर्यंत मळतो जोपर्यंत आमची बोटं दुखत नाहीत, आणि दोदल तोपर्यंत ढवळतो जोपर्यंत तो लाकडी चमचा त्या भांड्यात स्वतःहून उभा राहत नाही. हे कष्ट आणि त्या दरम्यान सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीतच या सणाला खास बनवतात. राहुलने आपल्या मित्राकडे पाहिलं. जोझफ उत्साहाने बोलत असला तरी त्याच्या डोळ्यामागचं दुःख राहुलला दिसत होतं. जो, एका मसाल्याच्या दुकानापाशी थांबत राहुल म्हणला, माझ्या कुटुंबात जर दिवाळीला 2 काका भांडले तर आमच्या घरी आमची आजी फराळ तोपर्यंत करत नाही जोपर्यंत ते परत एकमेकांशी बोलत नाहीत. फॅमिली शिवाय सणाला काय मजा? जो, आपण तुझ्या काकांशी बोलूयात का? कदाचित तुझं ऐकतील ते. ते ऐकणार नाहीत राहुल. तुला गोवन माणसांचा स्वभाव माहित नाही. इथल्या लाल मातीसारखेच ते हट्टी आहेत. राहुल हसला. पण त्यांनी अजून महाराष्ट्रीयन मुलाला पाहिलं नाहीये. आपण आत्ता जातोय डेव्हिड काकांकडे. चल. पिशवीभर साहित्य आणि मनात एक जिद्द घेऊन ते स्कूटरवरून दुसऱ्या गावातील डेव्हिड काकांच्या आधुनिक घराकडे निघाले. तिथे पोचल्यावर वातावरणात प्रचंड तणाव होता. पण राहुलला माहीत होतं की एक बाहेरचा माणूस म्हणूनच तो या 2 कुटुंबांना जोडणारा दुवा बनू शकतो. तो डेव्हिड काकांच्या ओट्यावर बसला आणि त्यांच्या करड्या पण दुःख डोळ्यात पाहू लागला. जोझफला पाहताच त्याचे चुलत भावंड पळत खाली ओट्यावर आली. घरात अजून काहीच निस्तरलं नव्हतं. जुन्या पण मनात साठवलेल्या आठवणी आपसुकच ओठांवर येऊ लागल्या. तुला आठवतंय? जोझफ हळूच म्हणला. तारा कोणी टांगायचा यावरून आपण कसे भांडायचो? त्याची चुलत बहीण हसली आणि म्हणली, हो, आणि तू तो नेहमीच तिरकाच लावायचास. काका सुद्धा क्षणभर नकळत हसले. मग राहुल पुढे झुकला आणि हळुवारपणे म्हणला, काका, पुण्याला आमच्या घरी वरांड्यात एक जुना लाकडी झोपाळा आहे, जो जोरात कर्कश आवाज करतो. त्याच्या साखळ्या गंजल्या आहेत आणि खरं सांगायचं तर त्यावर बसणं आता कठीणच आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या काकांनी तो काढून तिथे आधुनिक सोफा लावायचा ठरवलं. पण माझ्या वडिलांनी नकार दिला. त्यावरून आठवडाभर त्यांच्यात अबोला होता. डेव्हिड काकांनी राहुलकडे आश्चर्याने पाहिलं. राहुल पुढे म्हणला, शेवटी त्यांनाही जाणवलं की तो झोपाळा म्हणजे फक्त लाकूड आणि गंज नव्हता. ते असं ठिकाण होतं जिथे त्यांनी लहानपणी आपली पहिली गुपितं एकमेकांना सांगितली होती. त्यांनी तो बदलण्याऐवजी मिळून त्याचा गंज काढला आणि त्याला रंग दिला. आता हाच झोपाळा आम्हा सगळ्या भावंडांची आवडती जागा झालाय. काका, तुमच्या विलामधलं ते कोठार म्हणजे आमचा तो झोपाळा आहे. तुमच्याही लहानपणीच्या आठवणी तिथे असतीलच की. ते कोठार जर डागडुजी करून नीट केलं तर तशाच आठवणी सारा, केविन आणि जोच्या पण होतील की. मग जोझफने हिंमत करून बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचा आवाज थोडा कापत होता. काका, आम्ही मोठे झालोय. आमची ही शेवटची सुट्टी. पुढच्या वर्षी आम्ही शिक्षणासाठी वेगवेगळ्या शहरात असू. पुस्तकांखाली गाडले जाऊ. लहानपणीचा आमचा हा शेवटचा ख्रिसमस एका भांडणामुळे लक्षात राहावा असं तुम्हाला वाटतं का? त्यानंतरची शांतता आता जड नव्हती, तर ती विचारात पडणारी होती. काकांनी आधी आपल्या पुतण्याकडे आणि मग त्या मुलाकडे म्हणजे राहुलकडे एक नजर टाकली. तो, ज्याला एक जुन्या झोपाळ्याची किंमत कळाली होती. निघताना काहीही स्पष्ट झालं नव्हतं, पण काहीतरी निवळलं होतं. जोझफ दारात उभा राहून म्हणला, ख्रिसमस इव्हला नक्की या काका, आम्ही वाट बघतोय. काका लगेच काही बोलले नाहीत. मग हळूच म्हणले, बघू. काही दिवस असेच निघून गेले. व्हिलावर तयारी सुरू झाली. राहुल आणि जोझफ पुन्हा बाजारात गेले. तिथल्या स्थानिक ख्रिसमस मार्केटमध्ये गर्दी नव्हती. स्टॉलवर हाताने बनवलेले तारे टांगले होते. महिला कागदात गुंडाळलेली घरगुती मिठाई विकत होत्या. आम्ही सजावटीसाठी सामान इथूनच घेतो,
मॉलमधून नाही. दरवर्षीची लोकं ठरलेली आहेत ना. गावात तसे सगळेच ओळखीचे असतात, त्यामुळे मग आपसुकच चांगल्याच गोष्टी मिळतात. जोझफने राहुलला समजावून सांगितलं. बाजारपेठेतली ती आपुलकी आणि माणसांमधला तो जिव्हाळा पाहून राहुलला जाणवलं की खऱ्या सणाचं सौंदर्य वस्तूंमध्ये नसून एकमेकांना दिलेल्या साध्या सहवासात असतं. घरी ख्रिसमस ट्री कोपऱ्यात शांतपणे उभं होतं. राहुल सजवायला गेला तेव्हा जोझफची आई म्हणली, "अरे, आज नाही राहुल. ख्रिसमसच्या 3 दिवस आधी ट्री सजवणं ही आमची परंपरा आहे." जोझफ हसून म्हणला, "अरे हो राहुल, आम्ही सगळे कुटुंब मिळून हे करतो. इथल्या प्रत्येक दागिन्याची एक गोष्ट आहे. काही वस्तू आमच्याकडे पिढ्यानपिढ्या आहेत. ती घंटा माझ्यापेक्षाही मोठी आहे आणि तो तारा आजीच्या माहेरचा आहे." त्यानंतर तो म्हणला, "आम्ही ना आमच्या नावाचे स्टॉकिंग्स म्हणजे मोजेसुद्धा टांगतो ख्रिसमसच्या दिवशी. मग त्यातले गिफ्ट्स दुसऱ्या दिवशी बघतो." हे सांगताना जोझफचा चेहरा पडला. पण यावर्षी काय होईल काय माहिती. अखेर तो दिवस उजाडला. राहुल जोझफला गुंडाळलेले ख्रिसमस लाईट नीट करायला मदत करत होता आणि अचानक अंगणात गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. डेव्हिड काकांची जुनी जीप अंगणात आली होती, जी लाकडी ओंडके आणि एक 5 फुटी प्रचंड मोठ्या कागदाच्या ताऱ्याने भरली होती, जो त्यांनी दुपारभर बसून शांततेचं प्रतीक म्हणून बनवला होता. घर आता पुन्हा माणसांनी भरून गेलं होतं. जोझफची भावंड धावत जात आली. "अरे, तू किती उंच झालायस?" कोणीतरी पटकन म्हणलं. स्वयंपाकघरात लगबग सुरू झाली. आता पाककृती पुस्तकातून नाही तर आठवणीतून येत होत्या. "अरे राहुल, हे टेस्ट कर." जोझफच्या काकूंनी त्याला चमचा दिला. राहुलने तो पदार्थ चाखला आणि हसून म्हणला, "वा, मस्त झालाय." सूर्य मावळला तसं ते घर आनंदाचं माहेरघर झालं होतं. केविन, सारा आणि इतर भावंडांसोबत मिळून त्यांनी शेवटचे काही तास ख्रिसमस ट्री सजवण्यात घालवले. 3 पिढ्यांपासून जपून ठेवलेले काचेचे नाजूक गोळे आणि माळा त्यांनी झाडावर लावल्या. जोझफने जसं वर्णन केलं होतं अगदी तसंच घडलं. पण तरी अजून तो कागदी तारा कोणीच लावला नव्हता. 3 दिवस कसे सरले कळलंच नाही. ख्रिसमस ईव आता जवळच आली होती. पण तरीही पीटर आणि डेव्हिड यांच्यात एक विचित्र शांतता होती. दोघंही एकाच छताखाली होते, पण एकमेकांच्या नजरा टाळत होते. ही कोंडी कधी आणि कशी सुटेल हे कोणालाच कळत नव्हतं. ही कोंडी फोडण्यासाठी राहुल आणि जोझफने नियोजित प्रयोग करायचं ठरवलं. डेव्हिड काकाने आणलेला तो महाकाय 5 फुटी तारा टांगण्याची आता वेळ आली होती. राहुल आणि जोझफने शिडीवर चढून टांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही ते जमलं नाही. जोझफ धडपडतोय बघून डेव्हिड काका म्हणले, "हो बाजूला, मीच करतो." असं सांगून डेव्हिड एकटेच शिडीवर चढून कसरत करत होते. पण तो तारा काही केल्यास सरळ बसतच नव्हता. पीटर खाली उभे राहून अस्वस्थपणे बघत होते. शेवटी राहावेना म्हणून पीटर पुढे आले आणि शिडी घट्ट धरत म्हणले, "डेव्हिड, तो वरचा दोरा डावीकडे ओढ, अजून डावीकडे. अरे, इतकी वर्ष झाली तरी तुला साधी गाठ मारता येत नाही." डेव्हिडने वरूनच चिडून बघितलं, पण मग दोघांच्या नजरा भिडल्या. डेव्हिडने हसून पीटरच्या हातात दोरा दिला आणि म्हणले, "मग तूच मार ती गाठ. तुझी गाठ सुटायला फार वेळ लागतो हे माहितीये मला." हे ऐकताच शेजारी उभे असलेले राहुल आणि जोझफ एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसले. ख्रिसमस ईव्हला अख्ख्या घरात दरवळणाऱ्या सुगंधाने एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. स्वयंपाकघरात पारंपरिक पदार्थांची रेलचेल चालली होती. घट्ट मसालेदार रस्ते, ताजा पावचा सुवास आणि गेल्या कित्येक दिवसांपासून मेहनतीने बनवलेली मिठाई. राहुलला त्या खास मिठाई बनवण्याच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळाला. जोझफची आई मरिया जेव्हा अत्यंत मेहनतीने असा बेबिनका बनवू लागली होती, ते पाहून राहुल थक्कच झाला. नारळाचं दूध, अंड्यातील बल्क आणि गुळाचं मिश्रण एका जड भांड्यात ओतून त्या एक एक थरावर थर लावत होत्या.
प्रत्येक थर व्यवस्थित भाजला गेल्यावरच त्यांनी पुढचा थर त्यात ओतला. लवकरच अख्ख्या स्वयंपाकघरात परतलेली साखर आणि अस्सल तुपाचा इतका मोहक सुगंध पसरला की तो स्वतःच एक सोहळा वाटत होता. हे करत असताना मरिया खूपच दमली, म्हणून मग पीटर आधी तिथे आले आणि त्यांनी सहज मदतीसाठी हात पुढे केला. तेवढ्यात डेव्हिड काकाही आले आणि त्यांनी तव्याला हात लावला आणि मग दोघांनीही न बोलता कामाची वाटणी केली. पीटर थर लावत होते आणि डेव्हिड विस्तवावर लक्ष ठेवून होते. मरियाने राहुलला खुणेनेच दाखवलं. जसा बेबिंकाचा एक एक थर शिजून घट्ट होत होता, तसाच पीटर आणि डेव्हिड यांच्यातील नात्यांचा पदरही पुन्हा घट्ट होत होता. संध्याकाळी सर्वजण घराच्या प्रशस्त ओट्यावर जमले. ते जणू घराचा आनंदाचं स्थान होतं. त्या भव्य ताऱ्यांच्या प्रकाशात बसून ते हॉट कोकोचा कप हातात धरून गप्पा मारत होते. राहुलने मुंबईत प्यायलेला हा कोको नव्हता. हा कोको घट्ट, मखमलीसारखा मऊ आणि स्थानिक जायफळाची चव असलेला होता, ज्याने त्याच्या गळ्याला एक मस्त ऊब दिली आणि संध्याकाळची थंडी पळवून लावली. मध्यरात्री संपूर्ण कुटुंब मिळून गावातील चर्चकडे चालत निघाले. रात्रीची हवा थंड आणि आल्हाददायक होती. प्रत्येक घराच्या ओट्यावर लटकणाऱ्या चमकणाऱ्या ताऱ्यांमुळे गाव एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. त्या पांढऱ्या शुभ्र प्राचीन चर्चमध्ये गायकांनी त्यांचं एक ख्रिसमसचं खास असं गाणं म्हणलं. त्यांचे आवाज चर्चच्या उंच छपरांपर्यंत जेव्हा पोचले तेव्हा राहुलचं मन भरून आलं. त्याला उमगलं की जरी भाषा वेगळी असली तरीही आशादायी भावना आणि खांद्याला खांदा लावून उभे असलेले हे कुटुंब हीच जगातली सर्वात सुंदर सजावट आहे. त्या रात्रीची शांतता उद्याच्या होणाऱ्या जल्लोषाची जणू नांदीच होती. दुसऱ्या दिवशीची सुरुवात मस्त झाली. छान कुरकुरीत कुलकुल गडद रंगाचं दोदल आणि नारळ रव्याचा मऊ बाथ केक होता. आणि सर्वांच्या मध्यभागी होत्या राहुलने बनवलेल्या करंजा, मराठमोळी मिठाई जी गोव्याच्या नेवरोची जणू सख्खी बहीणच वाटत होती. दुपारचं जेवण करून संपूर्ण विस्तारलेले कुटुंब एका जुन्या लाकडी टेबल भोवती जमले होते, ज्याने गेल्या 100 वर्षातील असे अनेक सोहळे पाहिले असतील. पण सर्वात सुंदर दृश्य टेबलच्या मुख्य स्थानी होतं. पीटर आणि डेव्हिड शेजारी शेजारी बसले होते. कोठाराच्या दुरुस्तीवरून झालेली कटुता आता संपली होती आणि दोघेही घरगुती जिंजर वाईनचा ग्लास उंचावून एकमेकांना चिअर्स करत होते. त्याच दिवशी संध्याकाळी गोव्याच्या मावळत्या सूर्याची केशरी आणि जांभळी किरणं नारळाच्या झावळ्यातून जमिनीवर उतरत होती. राहुल आणि जोसेफ एकदा शेवटचं घरच्या पोर्चवर निवांत बसले होते. तो खुर्चीत मागे रेलला आणि जोसेफकडे बघून म्हणला, माहित आहे जो, मला वाटायचं ख्रिसमस म्हणजे फक्त मॉलमध्ये ऐकू येणारे जिंगल बेल्सचं गाणं, पण ख्रिसमस म्हणजे हे सणानंतरची ती सकाळ जेव्हा असं वाटतं की जगावरील सगळी धूळ पुसली गेली आणि प्रत्येक जण आपला मित्र झालाय.